अरे जिथे वाढलात, ज्या झाडाखाली ज्या पानाखाली वाढलात, एवढं बोला। माना कि तू शेर है अपनी गली का, माना कि तू शेर है अपनी गली का, लेकिन हम भी वो खिलाड़ी है, तुझको तेरी गली में आके ठोक देंगे। ही तीन टीम आहे, तीन तिघाडा काम बिघाडा। फडणवीस जी, एकनाथ शिंदे जी आणि आपले आदरणीय दादा। त्या काय नाही शूर मध्ये अमोल कोल्हे साहेब, तुम्ही घाबरू नका। पुण्याई तुमच्या गाठीशी आणि अख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी, हे तुम्ही विसरू नका। अरे लाख गाड्या द्याल, गाड्या प्रत्येक दुकानात आणि प्रत्येक शोरूम मध्ये आहेत, पण स्वाभिमानी माणूस आणि कार्यकर्ता कुठल्या दुकानात मिळत नाही, तो छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात। अल तुम देखना आंखों से, ये मुक्ताई आएगी लाख। बहादर आणि खुद्दार स्वाभिमानी कार्यकर्ते या सगळ्यांसाठी पहिल्यांदा टाळ्या वाजवल्या पाहिजे। मला एकच वाटतं, आमच्यासारख्या तरुणांनी पवार साहेबांसोबत का राहिलं जयसिंग काका? मी सांगते, मला एक कविता आठवते। या पठ्ठ्यानी कधी बहरलं सोडलं नाही, मागे वळून कुणी पाहिलं नाही, म्हणून माळावरच्या चाफ्याचं काही अडलं नाही। मागे वळून कुणी पाहिलं नाही, म्हणून माळावरच्या चाफ्याचं काही अडलं नाही। सख्या पानांनीही साथ सोडली, म्हणून पठ्ठ्यानी बहरलं कधी सोडलं नाही, म्हणून पठ्ठ्यानी बहरलं कधी सोडलं नाही। मगाशी माझे सहकारी मेहबूबजी म्हटले की तिकडे गाड्या देत आहेत। अरे लाख गाड्या द्याल, गाड्या प्रत्येक दुकानात आणि प्रत्येक शोरूम मध्ये आहेत, पण स्वाभिमानी माणूस आणि कार्यकर्ता कुठल्या दुकानात मिळत नाही, तो छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात मिळतो आणि तो पवार साहेबांसोबत आहे। कुणीही उठावं, काहीही बोलावं, सुप्रियाताईवरती टीका करायची, अमोल कोल्हे साहेबांवरती टीका करायची, पण सुप्रियाताईंचा एक सुसंस्कृत वारसा आहे। मी सुप्रियाताईंची तुलना आव्हाड साहेब मुक्ताई बरोबर करेन। सगळ्या महाराष्ट्राला संतांची परंपरा आहे, संत तुकाराम आहेत, संत ज्ञानदेव आहेत, पण याच महाराष्ट्रात संत मुक्ताई सुद्धा होऊन गेली, जी आपल्या दादाला नेहमीच संकटाच्या काळात मागच्या पडद्याच्या अडकवून आपण सांगत होती, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, दात जिभेने चाविली, बत्तीशी तोडिली कोणी। आणि हीच मुक्ताई सुप्रियाताई आहेत। कुणीतरी सांगतात तुम्ही निवडून कुणाच्या जीवावर आलात, अरे त्या बोलत नाहीत निवडून कुणाच्या जीवावर आलात, हाच अहंकार चांगदेवाला झाला होता। जेव्हा ते मुक्ताईला भेटायला आले, तेव्हा चांगदेव म्हणाले कोण आहे मुक्ताई, कोण आहे ज्ञानेश्वर? तेव्हा ती छोटीशी मुक्ताई भाकऱ्या थापत होती। भाकऱ्या थापता थापता तिला कुणाचा तर निरोप आला, चांगदेव महाज्ञानी महागुरु आलेले आहेत, आणि तुम्हाला तर ते म्हणतात कोण आहे? ती भाकऱ्या थापणारी मुक्ताई त्या चुली सकट भिंतीवरती चांगदेवाला भेटायला गेली, आणि 2024 ला सांगते मी, या महाराष्ट्रात नाही देश बघेल हीच मुक्ताई बारामती लोकसभा। तुम देखना आंखों से, ये मुक्ताई आएगी लाखों से। हे रोहिणीताई, मला तुम्हाला सांगायचं, माणसाने माप स्वतःचं बघितलं पाहिजे, आपण किती बोलतोय, काय बोलतोय, कुणावर बोलतोय। अरे जिथे वाढलात, ज्या झाडाखाली ज्या पानाखाली वाढलात, एवढं बोलावं। मी बोलणार नव्हते, मी कधी तिच्यावर टीका केली नाही, फार आदरणीय व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे मी बोलणार नाही, तिच्यावरती काय बोलायची गरज नाही। ही सगळी जी टीम आहे, हम तो डूबेंगे सनम, तुमको भी साथ लेकर डूबेंगे। ही तीन टीम आहे, तीन तिघाडा काम बिघाडा। फडणवीस जी, एकनाथ शिंदे जी आणि आपले आदरणीय दादा। त्या काय नाही शूर मध्ये अमोल कोल्हे साहेब, तुम्ही घाबरू नका। पुण्याई तुमच्या गाठीशी आणि अख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी, हे तुम्ही विसरू नका। माना कि तू शेर है अपनी गली का, माना कि तू शेर है अपनी गली का, लेकिन हम भी वो खिलाड़ी है, तुझको तेरी गली में आके ठोक देंगे। तुम्ही लाख गाड्या द्याल, पण स्वाभिमानी माणूस आणि कार्यकर्ते फक्त शरद पवार साहेबच देऊ शकतात, असं म्हणत शरद पवार गटाच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षना सलगर यांनी अजित पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला। अहमदनगर येथे राष्ट्रवादी गटाचं आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं। यावेळी त्या बोलत होत्या, मागे वळून कोणी पाहिलं नाही, म्हणून माळ्यावरच्या चाफ्याचे काही अडले नाही। सख्या पानांनीही साथ सोडली, म्हणून पठ्ठ्याने कधी बहरणं सोडलं नाही। तुम्ही लाख गाड्या द्याल, गाड्या प्रत्येक दुकानात आणि शोरूममध्ये आहेत, पण स्वाभिमानी माणूस आणि कार्यकर्ते दुकानात मिळत नाही, तो छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात मिळतो आणि तो पवार साहेबांसोबत आहे, असं सक्षना सलगर म्हणाल्या। पुढे सुप्रिया सुळेंची तुलना मुक्ताई बरोबर त्यांनी केली। त्या म्हणाल्या की संपूर्ण महाराष्ट्राला संतांची परंपरा आहे, संत तुकाराम, संत ज्ञानदेव आहेत, पण याच महाराष्ट्रात संत मुक्ताई सुद्धा होऊन गेली, जी आपल्या दादाला नेहमी संकटाच्या काळात मागच्या पडद्याआड का होईना सांगत होती, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, दात जिभेने चावली, बत्तीशी तोडली कोणी। आणि हीच मुक्ताई सुप्रियाताई आहे। कोणीतरी सांगतात तुम्ही निवडून कुणाच्या जीवावर आलात, आम्ही पवार साहेबांसोबत का थांबलोत, आमच्याकडे कारखाने नाही, आमच्याकडे संस्था नाही, आमच्याकडे अंगणवाडी नाही,
पण आमच्याकडे स्वाभिमान आहे असं सक्सेना सलगर यावेळी म्हणाल्या. दरम्यान कष्टाची भाकरी खाऊन पक्षाचं काम करत आहोत, कारण पवार साहेबांसारखा महायोद्धा खरा बाहुबली आम्हाला कोणासमोर झुकू द्यायचा नाहीये. या वयात ते लढतायत ही तुमच्या माझ्यासाठी प्रेरणा आहे. आज हे सगळे कार्यकर्ते आलेले आहेत. गाड्या द्या नाहीतर चॉपर द्या, काही फरक पडत नाही, परंतु पवार साहेबांना मानणारा कार्यकर्ता या मातीत रुजलेला आहे आणि म्हणून त्यांच्यासोबत आपण खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे असं आवाहन यावेळी सक्सेना सलगर यांनी केलं.